नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्हा परिषद मध्ये सत्तेचा तिढा कायम आहे. मात्र भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासोबत महाविकास आघाडीची बैठक झाली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत आता महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गट अशी नवी आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देखील देण्यात आले आहेत. सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा कायम आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपानं महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला गृहीत धरून मॅजिक फिगर 31 असल्याने सत्तेचा दावा केला आहे. त्यामुळे महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट देखील करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे सांगली जिल्हा परिषदेमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाला सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच शिवसेना शिंदे गट देखील प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. तशा दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.